नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। आपण आज बटरस्कॉच आईस्क्रीम बनवत आहोत। तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्याला छान असं तापवून घेतलेलं आहे। पूर्ण साईचं दूध आहे आणि त्याला व्यवस्थित तापवून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये 4 किंवा 5 पाव टाकलेले आहेत ब्रेड। हे असे हलवून घ्यायचं त्याला व्यवस्थित। 4-5 ब्रेड आणि थोडेसे मी काजू टाकलेले आहेत मध्ये आणि हे व्यवस्थित थोडं 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। शिजवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1-2 चमच विलायची पावडर घातलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊन आपण त्याला खाली उतरून घेऊया आणि त्याच्यामध्ये साखर घालूया। आपल्याला जसं जेवढं पाहिजे गोड त्याप्रमाणे साखर घालूया आणि थोडंसं मी येलो कलर घातलेला आहे। असं व्यवस्थित हलवून घ्यायचं सर्व टाकून। हे असं झालेलं आहे बघा। हे असं व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आपण याला थोडा वेळ थंड होण्यासाठी असंच ठेवूया। तर मी याला झाकून थंड होण्यासाठी ठेवते आणि थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सर मधून काढून घेऊया। मिक्सर मध्ये काढून घेण्या अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं इसेन्स घालूया आणि थोडीशी 2 ते 3 चमच मी याच्यामध्ये साय घातलेली आहे दुधाची। आपली घरची ओरिजिनल साय आहे, बटरची वगैरे काही गरज नाही। आणि आता आपण याला मस्त असं फिरवून घेऊया। हे बघा मी हे फिरवून घेत आहे। याला फिरवून घेतल्यानंतर पूर्ण असं चॉकलेट आईस्क्रीम सारखं दिसते। तुम्ही बघू शकता याला कलर किती छान आलेला आहे। हे बघा पूर्ण आईस्क्रीम सारखं दिसत आहे। हे बघा हे असं असावं। आता याला आपण आईस्क्रीमच्या डब्यामध्ये भरून घेऊया। एक लिटर दुधामध्ये खूप सारं आईस्क्रीम बनलेलं आहे। 3 पण डबे फुल भरलेले आहेत माझे आणि एकदम छान आणि चवदार बनलेला आहे आईस्क्रीम। तर मी याच्यावरती थोडंसं काजू बारीक करून टाकत आहे। हे असं व्यवस्थित 3 पण डब्यामध्ये मी काजू बारीक करून टाकलेला आहे आणि वरून आपण थोडंसं तूप घालूया। एकदम 2-2 चमचे मी याच्यावरती तूप टाकत आहे। हे बघा याचं थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि आता आपण याला सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं। हे बघा तर पूर्ण सेट झालेलं आहे आईस्क्रीम। तुम्हाला दाखवते किती छान आईस्क्रीम तयार झालेला आहे। घरच्या घरी खूप छान आईस्क्रीम तयार झालेला आहे। कमी खर्चामध्ये खूप सारा आईस्क्रीम बनलेला आहे। एकदम छान आणि चव पण खूप छान आलेली आहे। हे बघा किती भारी आहे बघा। एकदम व्यवस्थित असं आईस्क्रीम आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे। मी तयार केलेलं आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा।
आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मला आईस्क्रीम कसं झालं ते कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.